हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवली आपण मसाल्याची राणी म्हणजेच धनी पावडर. अगदी घरच्या पद्धतीने, ते पण मार्केटसारखं 1 ते 2 वर्ष टिकणारं आणि 1 ते 2 वर्ष आपण स्टोअर करू शकतो. तर चला मग धनी पावडर कसं बनवायचं तर ह्या व्हिडिओमध्ये बघू. तर त्या अगोदर धनी गाळून घ्यायचे. जो एक्स्ट्रा कचरा असतो तो निघून जातो. पूर्ण धनी तर मी गाळून घेतली होती अगोदर चाळणीने, आणि चाळून झाली की त्यामधले छोटे मोठे जे खडे असतात ते काढून घ्यायचे. आणि चला आता आपले हे धनी रेडी झाले होते. नंतर ठेवायची इकडे कढाई तापायला, आणि कढाई तापली की त्यात धनी टाकायचे. जेवढे बसेल तेवढे टाकायचे आणि 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचे आहे. छान त्यातून सुगंध यायला लागतो तोपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहे धनी, सुगंध येईपर्यंत. आणि चला आता हे धनी व्यवस्थित भाजले गेले होते. नंतर काढून घ्यायचे एका मोठ्या परातीमध्ये, आणि नंतर जे बाकीचे उरले होते ते पण धनी आपण भाजून घेतले आहे. आणि ते पण व्यवस्थित भाजून झाले होते. नंतर एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतले होते इथे मी, आणि त्याला थंड होऊ द्यायचे. आणि तुम्ही इथं धन्यांचा कलर पण बघू शकतात, छान असे भाजले गेले होते. आणि नंतर थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे. नंतर घ्यायचे मिक्सरला लावून, आणि मिक्सरला आपण हे इथं बारीक करून घेऊया. आणि हा आता व्यवस्थित बारीक झालं होतं. अजून हे धनी पावडर तयार झालं नाही. अगोदर मी सर्व धनी इथं काढून घेतले होते. आणि सर्व धनी इथं माझे काढून तयार झाले होते. नंतर एका पिठाच्या चाळणीने त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि जे जाडसर राहिलं होतं ते एकदा परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला. इथं सर्व अगोदर चाळून घ्यायचं. आणि जे जाडसर राहिलं होतं आपलं ते पण मी एकदा मिक्सरला लावून घेतलं, नंतर चाळून घेतलं. आणि आता इथं शेवटचं प्रोसिजर म्हटलं तर छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं. आता परत आपल्याला एकदा छोट्या मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम आपलं हे मार्केटसारखं धनी पावडर इथं तयार होईल. आणि इथं मी छोट्या भांड्यामध्ये फिरून घेतलं होतं. अगोदर मोठ्या भांड्यात फिरवलं, नंतर छोट्या भांड्यात फिरवलं. आणि छान असं हे मार्केटसारखं धनी पावडर आपलं तयार झालं होतं इथं. आणि तुम्हाला हे धनी पावडर कसं वाटलं घरगुती पद्धतीनं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अगदी मार्केटमध्ये भेटतं तसंच आपण धनी पावडर घरच्या घरी बनवू शकतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.